नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे विनिमय साधने अधिनियम 1881. आता कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालायची असेल तर व्यवहारांवर पूर्ण विश्वास असायलाच हवा, बरोबर? आणि हाच 1881चा कायदा तो भक्कम विश्वास निर्माण करतो. चला तर मग थेट सुरू करूया. या स्पष्टीकरणात आपण या कायद्याचे 6 मुख्य स्तंभ एकामागून एक पाहणार आहोत. आर्थिक विश्वासाचा पाया, प्रॉमिसरी नोट, विनिमयपत्र, धनादेशाची ताकद, त्यानंतर आजचे डिजिटल युग आणि CTS, आणि शेवटी या कायद्याचे कायदेशीर वजन म्हणजे कलम 138. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, आर्थिक विश्वासाचा पाया. आता इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की प्राचीन भारतात व्यापारी हुंडीचा वापर करायचे. सुरक्षित व्यवहारांची हीच गरज काळासोबत कशी विकसित झाली आणि शेवटी 1 मार्च 1882 रोजी एका संहिताबद्ध ब्रिटिश भारतीय कायद्यात तिचं रूपांतर कसे झाले हे पाहणे खरोखरच थक्क करणारे आहे. या कायद्याचे कलम 13 विनिमय साधन म्हणजे काय हे सांगते. थोडक्यात समजून घ्यायचे तर हा फक्त कागदाचा साधा तुकडा नसतो बरं का, तर ती एक कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य आणि हस्तांतरणीय अशी गोष्ट असते जिला स्वतःचे स्वतंत्र कायदेशीर अधिकार मिळालेले असतात. हे प्रत्यक्ष पैशांसारखेच काम करते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, प्रॉमिसरी नोट किंवा वचन चिठ्ठीची संकल्पना. या कायद्यातील कलम 4 नुसार प्रॉमिसरी नोट म्हणजे काय, तर हे एक निश्चित रक्कम देण्याचे अत्यंत स्पष्ट, लिखित आणि मुख्य म्हणजे बिनशर्त वचन असते. यामध्ये केवळ 2च व्यक्ती असतात, एक जो दस्तऐवज तयार करतो म्हणजे मेकर आणि दुसरा ज्याला रक्कम मिळणार आहे तो पेई. अगदी साधारण आणि सोपं. पण इथे एक मोठी गफलत होऊ शकते, ती आपण टाळली पाहिजे. बघा, नुसती मी तुझे पैसे देणे लागतो अशी कर्जाची कबुली देणे म्हणजे विनिमय साधन नव्हे. ते कायद्याने लागू करता येत नाही. पण जेव्हा मी तुला निश्चित रक्कम देईनच असे ठाम लिखित वचन दिले जाते, तेव्हा मात्र ते नक्कीच कायद्याच्या कक्षेत येते. प्रख्यात कायदेतज्ञ पोलॉक आणि मुल्ला यांनी अगदी योग्यच म्हटलंय. या प्रॉमिसरी नोटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा साधेपणा, आणि याच साधेपणामुळे कर्ज व्यवहारांमध्ये ती आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. तिचे हे लिखित स्वरूप व्यवहाराला एक भक्कम कायदेशीर बळ देते. चला आता तिसऱ्या भागाकडे जाऊया. हा भाग आहे विनिमयपत्राबद्दल, ज्याला आपण बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणतो. कलम 5 मध्ये विनिमयपत्राची व्याख्या दिली आहे. आता इथे एक अत्यंत कळीचा शब्द आहे, तो म्हणजे आदेश. प्रॉमिसरी नोटमध्ये आपण पाहिलं की ते एक वचन असतं, पण विनिमयपत्र हे पैसे देण्याचं वचन नसून तो एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेला कायदेशीर आणि अगदी बिनशर्त आदेश असतो. मग या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे, तर प्रॉमिसरी नोट हे फक्त 2 लोकांमधलं वचन असतं, त्याला कोणाच्या वेगळ्या परवानगीची गरज नसते. पण विनिमयपत्र हा 3 पक्षीय व्यवहार आहे आणि तो कायदेशीररित्या बंधनकारक होण्यासाठी ज्याला आदेश दिला आहे त्याने तो अधिकृतपणे स्वीकारणे म्हणजे ॲक्सेप्ट करणे खूप गरजेचं असते. पोलॉक आणि मुल्ला यांनी विनिमयपत्राला आधुनिक व्यापारी व्यवहारांचे रक्ताभिसरण म्हटले आहे, आणि ते अगदी खरं आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यापारात मोठ्या प्रमाणावरील उधारीच्या व्यवहारांना हेच साधन सुरक्षित करते, ज्यामुळे व्यापारातील जोखीम कमी होऊन गती वाढते. आता वळूया चौथ्या आणि आपल्या सर्वांच्या सर्वात परिचयाच्या भागाकडे, धनादेशाचे म्हणजेच चेकचे महत्त्व. कलम 6 नुसार धनादेश हा मुळात एका अत्यंत विशेष प्रकारच्या विनिमयपत्राचाच प्रकार आहे. फक्त यात एक महत्त्वाचा फरक असा की धनादेशात पैसे देण्याचा आदेश नेहमी बँकेलाच दिला जातो आणि तो नेहमी मागणी होताच म्हणजेच ऑन डिमांड देय असतो. बरं, नुसता चेक लिहून दिला म्हणजे काम संपत नाही. त्याला कायदेशीर वजन प्राप्त होण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण कराव्या लागतात. तो बँकेवरच काढलेला असावा, लिखित असावा, त्यावर रक्कम स्पष्ट असावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वाक्षरी निसंदिग्ध असावी. यापैकी एक जरी गोष्ट चुकली तरी तो कायदेशीररित्या अवैध ठरू शकतो. आता 5वा भाग, डिजिटल युग आणि आधुनिक बँकिंगमधील CTS प्रणाली. पूर्वी चेक क्लिअर व्हायला बरेच दिवस लागायचे, पण आता चेक ट्रंकेशन सिस्टम म्हणजेच CTSमुळे बँकिंग क्षेत्रात अक्षरशः क्रांती झाली आहे. या चेक प्रत्यक्ष एका शाखेतून दुसऱ्या शाखेत न पाठवता त्याची एक सुरक्षित डिजिटल इमेज पाठवली जाते. यामुळे क्लिअरिंग खूपच जलद आणि सोपे झाले आहे. CTS सोबतच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत आता इलेक्ट्रॉनिक धनादेशांनाही अधिकृत कायदेशीर मान्यता मिळाली आहे. म्हणजेच काय, तर डिजिटल बँकिंगला देखील अगदी प्रत्यक्ष कागदासारखेच तंतोतंत कायदेशीर संरक्षण उपलब्ध आहे. तंत्रज्ञान जरी पूर्णपणे बदलले असले तरी कायद्याचा मूळ गाभा तोच राहिला आहे.
आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे, कायदेशीर वजन आणि कलम 138. आता धनादेश बाउन्स होण्याची किंवा अनादरित होण्याची बरीच कारणे असू शकतात, जसे की स्वाक्षरी न जुळणे किंवा चेक जुना असणे. परंतु जर खात्यात अपुरे पैसे असल्यामुळे चेक बाउन्स झाला, तर मात्र ह्या अधिनियमातील प्रसिद्ध कलम 138 नुसार अत्यंत गंभीर कायदेशीर आणि फौजदारी कार्यवाहीला सामोरे जावे लागते. सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याची ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. 1998च्या मोदी सिमेंट्स खटल्याचंच उदाहरण घ्या. न्यायालयाने स्पष्ट केले की फौजदारी कारवाईतून वाचण्यासाठी खात्यात पैसे नसताना मुद्दाम स्टॉप पेमेंटचे निर्देश देणे ही पळवाट म्हणून चालणार नाही. कायदा असा कोणालाही फसवणूक करू देत नाही. न्यायमूर्ती RF नरिमन यांचे यावर एक अतिशय मार्मिक निरीक्षण आहे. ते म्हणतात की या कायद्यात शिक्षा करण्याची जी तरतूद आहे ती केवळ लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी नाहीये, तर या संपूर्ण व्यावसायिक व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास आणि त्याची विश्वासार्हता अत्यंत खंबीरपणे टिकवून ठेवण्यासाठी आहे. आणि हे अगदी 100% खरं आहे. आपण आता या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता एका महत्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. जर हा कायदा म्हणजे आपल्या व्यावसायिक विश्वासाचा अदृश्य DNA असेल, तर तोच विश्वास अचानक नाहीसा झाला तर जागतिक अर्थव्यवस्थेचे काय होईल? आणि जसजसे आपले सर्व व्यवहार पूर्णपणे डिजिटल होतील, तसतसे भविष्यातील कायदेही पैसे देण्याची हमी कशी टिकवून ठेवतील? हा नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. धन्यवाद.